आता सरकारचं शिष्टमंडळ आणि आंदोलकांशी चर्चा होईल। या चर्चेतून काय मार्ग निघतोय, सरकार बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सरकारचं शिष्टमंडळ देखील आता बच्चू कडूंशी चर्चा करण्यासाठी तयार आहे, तर दुसरीकडे अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाले। आता या आंदोलनावर काय तोडगा निघतो का, काय सकारात्मक चर्चा होते का, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आपण बघतोय बच्चू कडू यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आहेत, महादेव जानकर आहेत, शेतकऱ्यांचे नेते अजित नवले देखील आहेत। राज्यभरातील शेतकऱ्यांचे नेते नागपूरमध्ये त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे। दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे आंदोलन चिघळू नये याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे। शिंदे सेनेचे नेते, रामटेकचे आमदार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि वर्ध्याचे नेते, भाजपचे नेते राज्यमंत्री पंकज भोयर जे गृहराज्यमंत्री आहेत, हे दोन्ही राज्यमंत्री आता बच्चू कडू आणि इतर नेत्यांशी चर्चा करणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करणार असा इशारा कडूंनी दिलेला आहे। कोर्टाच्या आदेशानंतर देखील बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। आम्हाला अटक करावी लागणार अशी कडूंची भूमिका आहे। कोर्टाआडून आंदोलनावर हल्ला केला जातोय अशी टीका राजू शेट्टींनी केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी लोकशाहीचा गळा घोटलाय असा हल्लाबोल काही वेळापूर्वीच बच्चू कडूंनी केला होता। आंदोलन दडपण्याचा सरकारचा कट आहे असाही आरोप केला। आपण दुसऱ्या दृश्यात बघतोय की राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे बच्चू कडूंशी चर्चा करणार आहेत, मात्र सरकार चर्चेचं नाटक करतंय असा हल्लाबोल राजू शेट्टींनी केला। कोर्टाआडून आंदोलनावर हल्ला केला जातोय असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।